6 वाजलेले आहेत आणि ठीक 6:15 वाजता अंधार पडतो, त्यामुळे आपण घाई करा. अंधुक प्रकाशाचा सामना कोणत्याही संघाला करायला लागू नको असेल तर आपण लवकरात लवकर सुरू करा. मॅच होते सुरुवात. एका बाजूला टॉस झाला, अनिल स्मृती या टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी निलेश दादा भिंताडे या टीमला आमंत्रित केलंय. अर्थात NB स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमला प्रारंभिक जोडी एका बाजूला रेणावळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंढाळकर, तर एका बाजूला आसरे गावचे आक्रमक फलंदाज प्रशांत चौधरी. पहिलं षटक बावधनचे किरण कांबळे पहिलं षटक हाताळत आहेत आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलची दहाकता एक प्रतिभावंत खेळाडू किरण कांबळे. 1 फ्रॉम दी ओव्हर म्हणजे यानंतर अतिरिक्त उसळीचा बॉल किरण कांबळे यांना हाताळता येणार नाहीये. एका बाजूला शरद कोंढाळकर ज्यांनी संपूर्ण लीग मध्ये अमोलजी म्हांगडे यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. समोरच्या बाजूला आक्रमण क्षेत्ररक्षक डीपला आणि बॉलच्या खाली विकेटचं पतन. फलंदाज शरद कोंढाळकर माघारी. आक्रमण फसलं. आक्रमण समोरच्या बाजूला करायचं होतं परंतु यावेळेला फटका फसला आणि लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला तो विकेटने. शरद कोंढाळकर जातील माघारी. चर्चेमध्ये असणारे ज्यांनी प्रीमियर लीग दणानून टाकली असे शरद कोंढाळकर चाललेत माघारी. चला घाई करणाऱ्या फलंदाजाला विनंती की आपण पळत या, धावत या आणि बॅटिंग ऑर्डर आपण तयार ठेवा अशी विनंती करूया, कारण त्यानंतर अनिल स्मृती 11ला बॅटिंग करायची आहे. आपण खेळाडू वृत्तीने हा सामना खेळूया. आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे. पहिल्या विकेटचं पतन. धावफलकावरती एकही धाव नाहीये. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आपण अनुभवत आहोत. निलेश भैया भोसले असतील, राजीव शेठ शिर्के असतील, किंबहुना त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, अखंड वाई क्रिकेट असोसिएशन असेल, यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बोरगावचे दशरथ वाडकर. पाठीमागच्या मॅच मध्ये 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार मारले होते. बॅटिंग साठी होतील तयार. प्रतिभा आहे, कौशल्य आहे, क्षमता आहे. बॉल हाही हवेत उभा राहिलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन. दशरथ वाडकर देखील माघारी. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. अनिश्चित धावत फलंदाज येत आहेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. दशरथ वाडकर यांना झटपट माघारी जावं लागेल. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 0 धावा धाव फलकावरती आहेत. स्कोर बोर्डचा अद्यापही श्री गणेशा झाला नाहीये. ज्या NB स्पोर्ट्सने मोठमोठ्या धावा उभारल्या, आता 30 टीम धावांसाठी झगडते. शेवटचे 3 बॉल. किरण कांबळे यांचा भेदक मारा दमदार केलाय, प्रभावशाली आहे. आठव्या बॅटचा टोला. क्षेत्ररक्षक 2 आहेत. बॅटिंग मध्ये प्रमोद चिकणे जे जांभळीचे आहेत. 1 धाव पहिली बनवतात संघासाठी. 4 बॉलचा खेळ संपला आणि एकच धाव फलकावरती आलेली आहे. शेवटचे 2 बॉल प्रशांत चौधरी आसरे गावचे आहेत. फार मोठी उमेद आता या निलेश दादा भिंताडे या टीमची, कारण धाव फलकावरती धावा आलेल्या नाहीयेत. प्रशांत चौधरी आक्रमणासाठी ओळखले जातात, परंतु एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार. किरण कांबळे पायांचा वापर करत एक टिपिकल फटका. सीमारेषेच्या लगत पकडलाय कॅच. फटका चांगला होता, फक्त लांबी कमी पडली. प्रशांत चौधरी यांनी फटका जबरदस्त खेळला होता. बॅडमिंटन स्टाईल हा फटका खेळला आणि किंबहुना सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याच हातामध्ये भुसवला बॉल. शेवटचा बॉल शेष आहे. धाव फलकावरती आहे फक्त आणि फक्त 1 धाव. प्रथमेश अंबवले मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, जे सोमेश्वर वाडीचे आहेत. शेवटचा बॉल निर्णायक असू शकतो. मोठा फटका आला तर एक आव्हानात्मक स्कोर उभा राहील. निश्चित हा फटका खेळला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतील. 1 सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. आता या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील? 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. प्रथम बॅटिंग करताना निलेश दादा भिंताडे या टीमने बनवलेल्या आहेत 4 धावा. विजयासाठी बनवायच्या आहेत आता 5 धावा. टीम अनिल स्मृती 11 या टीमला 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 5 धावा. 6-5चं इक्वेशन. आता 3 काढल्या ना.
2 काढल्यात. मग आपण करेक्शन करूया. पंच आपण निर्णय सांगा, या बॉलच्या पाठीमागे 2 आहेत की 3 आहेत? पंचांचा निर्णय आलेला आहे. 3 धावा आहेत. पंच आपला निर्णय कळवा. चला, खेळाडूंना विनंती आहे की आपण सहकार्य करा. पंचांचा जो काही निर्णय असेल त्याचा सन्मान आपल्या सर्वांना करावा लागेल. निर्णय आल्याचं आपण टार्गेट सेट करूया. चार धाबा झालेल्या आहेत. 5 धाबांचं लक्ष आहे. याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. आपण सामना सुरू करा ही विनंती आपण करूया. अंतिम सामना आणि अंतिम सत्र. 6 बॉल 5 धाबांची गरज असा रंगणारा वाई प्रीमियर लीगचा अंतिम सत्राचा खेळ. एका बाजूला विहाळीचे सचिन मोहिते, एका बाजूला कुसगावचे अमित बॉन्ड. पहिलं षटक रेणावळे, शरद कोंढाळकर. पहिलाच बॉल आणि या बॉलची दहाकता निर्धाव बॉल आलाय. किंबहुना ईट का जवाब पत्थर से पहिला निर्धाव बॉल आलाय. 5 बॉल 5 धाबांची गरज एका बाजूला. प्रणव दादा थोरवे यांच्या वतीने पारितोषिक आले 1000 रुपयाचा. सामना सचिन मोहित यांनी जर जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्रायकर एंडला सचिन मोहिते, मॅन फ्रॉम व्हॅडी. एका बाजूला परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंडाळकर. वेळेच्या चुकता सचिन सातालने एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि या बॉलच्या पाठीमागे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल 2 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. समीकरण आता बदलत आहे. 4 बॉल 3 धावांची गरज. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. 4 बॉल 3 धावांची गरज. 300 प्रेक्षक जोडले गेलेले आहेत स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. त्याही प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. रोमांचक लढत. 4 बॉल 3 ची गरज. एका बाजूला सचिन मोहिते, एका बाजूला शरद कोंडाळकर आणि पंचांगडे या बॉलसाठी दाद मागितले आणि फलंदाज क्रीज सोडलंय. ही खेळाडू वृत्ती आहे सचिन मोहिते यांची. पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता अमित बॉन्ड, माफ करा, ही खेळाडू वृत्ती अमित बॉन्ड यांची. पंचांच्या निर्णयाची वाटही न बघता अमित बॉन्ड यांनी क्रीज सोडलं. ही खेळाडू वृत्ती अमित बॉन्ड यांची. तर माफ करा, या अगोदर स्ट्राइक वरती अमित बॉन्ड होते आणि त्यांच्याच बॅट मधून 2 धावा आल्या. आता मैदानाच्या आतमध्ये बंटी अर्थात प्रतीक महांगडे आलेले आहेत. पसरणीचे खेळाडू आहेत, स्वतः संघ मालक आहेत. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. समीकरण आता बदललंय. 2 बॉल 2 धावांची गरज मित्रांनो. कंपल्सरी चेस आहे, याची देखील आपण नोंद घ्या. गणेश बाशिवले यांच्या वतीने सचिन मोहित यांनी जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 1 बाउंस 1 फ्रॉम दी ओव्हर सांगितलंय पंचांनी. 2 बॉल 2 धावांची गरज. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. इरादे मजबूत ठेवावे लागतील. एका बाजूला प्रतीक महांगडे अर्थात बंटी, स्वतः संघ मालक. एका बाजूला वेगवान गोलंदाज, दमदार गोलंदाजी शरद कोंढाळकर.
या बॉलला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. एक बॉल 2 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. गणेश काका यांचा जल्लोष पहा. काय झेल पकडले. आठवणीत राहणारा झेल आहे आपल्या क्रिकेटच्या जीवनातला. बॉल हवेत होता आणि पहा किती मोठा प्रेशर होता. अखेरकार झेल पकडली आणि सेलिब्रेशन पहा. एक बॉल 2 धावेंची गरज आहे. कंपल्सरी चेस. शेळके कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना मनोज मांढरे यांनी जिंकवला तर एका बाजूला पसरणीचे मनोज मांढरे आहेत. एक बॉल 2 धावेंची गरज आहे. एक बॉल 2. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावा लागेल. आज लढावं लागेल. झुंजावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते. कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नांची उंची मोठी करावी लागेल. मित्रांनो, एक बॉल 2 ची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांना देऊया आपण. प्रतिसाद 1-2. आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. कदमों को रुकना मंजूर न था. राहें और भी तो है. तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो. एक जिंदगी सफर ही तो है. आणि वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा सफर जिंकलाय निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने. एनबी स्पोर्ट्सने हा सामना अखेरकार जिंकला आणि वाई प्रीमियर लीग वरती आपलं नाव कोरलं आणि उपविजेता क्रमांकावरती राहिला अनिल स्मूर्ती 11 याही टीमने चांगला खेळ केला. किंबहुना 16 जे संघ सहभागी झाले त्या सर्व संघांचं मनपूर्वक आभार. आणि अर्थात वाई प्रीमियर लीगचा अंतिम सामना निलेश दादा भिंताडे या टीमने जिंकला. अर्थात एनबी स्पोर्ट्स या टीमने. हा त्यांचा जल्लोष. चला, सर्व खेळाडूंना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठासमोर या. इथून पुढे आता आपण पुढील रूपरेषेकडे वळूया आणि त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ न घेता आपण मुख्य व्यासपीठासमोर या. जे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत, जे मैदानापर्यंत ही प्रीमियर लीग बघण्यासाठी आले, त्या सर्व क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक आभार. जे प्रेक्षक आम्हाला स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्वांचा आभार. जे खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळले त्या सर्वांचा आभार. ज्यांनी स्पॉन्सरशिप केली, ज्यांनी आर्थिक पाठबळ या प्रीमियर लीगला दिलं त्यांचंही आभार. आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचे आभार. सातारा जिल्ह्यात प्रीमियर लीगचा नाव फेमस लय झाला. आमदार मकरंद पाटील आबा भारी आहेत सोबतीला. वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला. आमदार मकरंद पाटील आबा वाई प्रीमियर लीगचं दिमागदार आणि दर्जेदार पर्व आपण पाहतोय. वाईकरांचं आयोजन भारी आहे या क्रिकेट स्पर्धेला. काढा खाली. हो सर चला.